मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आणि ह्या ब्लॉगमध्ये आम्ही आलो आहे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर ह्या पक्षी अभयारण्यात. मित्रांनो, हे जे ठिकाण आहे हे देशी विदेशी पक्ष्यांसाठी एक खूप अप्रतिम ठिकाण आहे. आणि हौशी पर्यटक असतात, छायाचित्रकार असतात आणि जे काही व्लॉगर्स असतात यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच आहे. म्हणजे हिवाळा म्हणजे डिसेंबर ते मार्चपर्यंतचा काळ हा पक्ष्यांसाठी, पक्षी निरीक्षणासाठी खूप छान असतो. तर आज आपण ह्याच अप्रतिम ठिकाणाचा एक आपण इतिहास जाणून घेणार आहोत, फेरफटका करणार आहोत, त्यांचा किलबिलाट अनुभवणार आहोत आपण. आणि मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे हे स्थित आहे निफाड तालुक्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. ठिकठिकाणी भरपूर मनोरे आहेत आणि पाणथळ जागाही खूप आहेत. आम्हाला पक्षी दिसले, परंतु ते कॅप्चर कसं करणं आहे हे एक मोठं दिव्य आहे. आणि खरं तर ह्या ॲम्बियन्सचा जो अनुभव आहे तो तुम्हाला मिळावा हा आमचा प्रयत्न असेल. चला मित्रांनो, आपण जास्तीत जास्त पक्षी निरीक्षणाचा अनुभव इथे घेऊया. लेट्स गो. पक्षी निरीक्षणासाठी चाललोय, पण सुरुवातीला आपण नाश्ता करून घेऊ. आपण आलो आहोत महाराष्ट्राचे भरतपूर समजले जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर ह्या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी. आता पक्षी किती दिसतील हे माहीत नाही, सकाळची वेळ आहे. असं वाटतंय की पक्षी दिसावेत, पण आता ह्या सगळा नशिबाचा भाग आहे. काय मनीष? पण प्रशांत, मला वाटतंय आपल्याला पक्षी बघायला मिळणार आहे 100%. आपण बरेच लवकर आलो आहे. मित्रांनो, इथे यायचं असेल तर सकाळी लवकर आला तर तुम्हाला पक्षी बघायला मिळतात असं आम्ही ऐकलं आहे. आणि आम्हाला वाटतंय की आज पक्षी बघायला मिळतील छानपैकी. तर तिकडे जाण्या अगोदर आम्ही म्हटलं थोडंसं नाश्ता करून घेऊ, आणि म्हणजे थोडंसं एनर्जी राहील आम्हाला जे काय करायचं आहे व्लॉग त्याच्यासाठी. आणि हा मित्रांनो, एक गोष्ट अशी की आज योगायोगाने 5 जानेवारी आहे आणि आज राष्ट्रीय पक्षी दिवस आहे. हे आम्हाला माहीत नव्हतं, परंतु गाडीतच कळालं आम्हाला की असं असं आहे म्हणून. तर हा एक विलक्षण योगायोग झाला आहे. तर चला, आता आम्ही थोडा नाश्ता करतो आणि त्याच्यानंतर जाऊया आपल्या पक्षी निरीक्षणासाठी. तर मित्रांनो, आपण बघू शकता मस्त गरमागरम पोहे आलेले आहेत आणि तोंडाला पाणी सुटलं आहे. तर आता आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत. चल मनीष, ओके कर सो. यस प्रशांत. द नॅचरल हॅबिटॅट ऑफ बर्ड्स. प्रशांत, ते बघ, महामंडळाची बससुद्धा आलेली आहे. मला तर वाटतं कुठल्या शाळेची सहल वगैरे असेल. सहल असेल आणि आज राष्ट्रीय पक्षी दिवस आहे त्या निमित्ताने. हां, ओके. ते बसण्यासाठी आपण एक रिलॅक्स पॉइंट केलेले आहेत. हा एक निरीक्षण मनोरा इथे आहे पक्षी निरीक्षणासाठी. वेगवेगळ्या ठिकाणी इथे मनोरे बनवलेले आहेत. आम्ही पक्षी निरीक्षणासाठी या मनोऱ्यावर आलो खरे, परंतु पक्षी फार दूरवर दिसत होते. म्हणजे अक्षरशः ठिपक्यासारखे दिसत होते.
पण आम्ही दुर्बिणीतून दाखवण्याचे ठरवले. तरीही खूपच प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. तरीही ते फार लांब दिसत होते. तरी 15,000 ते 20,000 पक्षी इथे आले असावेत. म्हणजे त्यामध्ये काही मायग्रेटरी बर्ड्स होते, वेटलँड फ्री बर्ड्स होते. पर्पल मुरेन नावाचा पक्षी, ज्याला आपण निळी पानकोंबडी असे म्हणतो, हा एक पार्शियल मायग्रेटरी बर्ड आहे. काही इंडियात पण सापडतात आणि काही ऑस्ट्रेलियातून पण स्थलांतर होऊन इथे येतात. सकाळची वेळ असल्यामुळे खूपच धुके होते आणि त्या धुक्यामुळेही काही पक्षी दिसत नव्हते आणि जे जवळचे पक्षी होते त्यांचे निरीक्षण मात्र चांगल्या प्रकारे करता येत होते. तर मित्रांनो, या मनोऱ्यावर फारसं काही दिसलं नाही आपल्याला. तर म्हणून आपण चाललो आहोत दुसऱ्या मनोऱ्याकडे. तिथे आम्ही थोडंसं पक्ष्यांच्या जवळ जाऊ असं वाटतंय. दुर्बिणीतून पक्षी निरीक्षण करत असताना अचानक आम्हाला हा ग्रे हेरॉन झाडाच्या टोकावर पंख स्वच्छ करत असताना दिसला. तर ह्या पक्ष्याची खासियत म्हणजे हा वर्षभर भारतामध्ये आढळू शकतो. आफ्रिकेतही तो पाणथळ जागांमध्ये आढळतो. याचे प्रमुख खाद्य म्हणजे छोटे साप, बेडूक, काही जलचर प्राणी आणि हा लांब चोचीच्या सहाय्याने भक्ष्याला पकडतो. याचा आकार 95 ते 100-105 सेंटीमीटर प्रामुख्याने असतो. गडद करड्या रंगाचे आणि पांढऱ्या रंगाची पिसं त्याच्या अंगावर असतात. हा सुद्धा एक मायग्रेटरी बर्ड आहे. हा पक्षी शक्यतो एकटाच राहतो किंवा छोट्या गटांमध्ये राहतो. स्लीपरी आहे. अतिशय सुंदर असं दृश्य आहे मित्रांनो. हे म्हणजे शब्दात वर्णन न करता येण्यासारखं वातावरण आहे. नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे रामसर दर्जा मिळालेलं एक ठिकाण आहे. आता प्रश्न पडतो, रामसर दर्जा म्हणजे काय? तर रामसर हे इराणमधील एक ठिकाण आहे, पाणथळ जागा आहे. 1971 पक्षी संवर्धनासाठी तिथे एक करार करण्यात आला. त्यामध्ये काही निकष ठरवण्यात आले. तर त्या करारात पक्षी संवर्धनासाठी काही पॅरामीटर सेट केले गेले आणि त्या पॅरामीटरमध्ये जर काही ठिकाणं बसत असतील तरच त्याला रामसर दर्जा दिला जाऊ लागला. तर त्या निकषांमध्ये हे बसत होतं हे ठिकाण आपलं नांदूर मधमेश्वर. त्यामुळे नांदूर मधमेश्वरला रामसर दर्जा मिळालेला आहे. म्हणूनच ते खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. आपल्या भारतामध्ये एकूण 85 पाणथळ जागा ह्या रामसर दर्जा मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रात 3 ठिकाणं ही रामसर दर्जा मिळालेली आहेत. त्यामध्ये आपलं एक नांदूर मधमेश्वर धरण आहे, एक लोणार तलाव आहे आणि ठाणे येथील खाडी आहे. मित्रांनो, आपण बघू शकता काही पक्षीप्रेमी शूटिंगसाठी जात आहेत. आणि हे सुंदर विहंगम दृश्य मनोऱ्यावरून खाली उतरलो तेव्हा आम्ही आणखी पुढे जाण्याचे ठरवले. आणखी जरा पक्ष्यांच्या जास्त जवळ जाऊ असे आम्हाला वाटले. थोडेसे पुढे चालत गेल्यानंतर आम्हाला कमळाची काही फुले दिसली. ती उमललेली नव्हती, पण मनीषला रावल्याने आणि त्याने एक सुंदर फोटो घेतला. कशा ऑरेंज कलरचे बदकं दिसले मला दुर्बीण. ऑरेंज कलरचे बदकं कॅमेऱ्यामधून. कॅमेऱ्याच्या लेन्समधून मनीषला काही ऑरेंज कलरचे पक्षी दिसले. तर तो चक्रवाक पक्षी होता. चक्रवाक हा पक्षी कोंब आणि बिया
यांच्याबरोबर मृदुकाय आणि कवचधारी प्राणी, पानकीटक, बेडूक, मासे इत्यादी खातो. त्यांचा प्रजननाचा काळ असतो एप्रिल आणि जून. युरोप, आशिया, आफ्रिका या खंडातील देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जो करार झालेला आहे ना, त्यात चक्रवाक पक्ष्याचा समावेश आहे. मित्रांनो, पक्ष्याचे आवाज ऐकू शकता तुम्ही. चक्रवाक हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा भारतात कायम राहणारा पक्षी नाही. दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन इत्यादी प्रदेशांमधून ऑक्टोबरच्या सुमारास तो येतो आणि एप्रिलपर्यंत राहतो. भारतात फक्त दक्षिणेकडील भाग सोडून तो सगळीकडे आढळतो. इंग्रजीमध्ये या पक्ष्याचं नाव आहे रडी शेलडक. मित्रांनो, आम्ही या वॉचिंग टॉवर जवळ आलेलो आहोत. आता आम्ही इथे शांत बसतो आणि पक्षी येण्याची वाट बघतो. त्याच्यापर्यंत जा एकदम. जा. तुम्ही या रडी शेलडक पक्षाचा आवाज ऐकला मित्रांनो. ह्या पक्षाची खासियत म्हणजे हा उडताना कर्कश आवाज करत उडतो. म्हणजे इतरांना संकटाची जाणीव व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. आम्हाला येऊन इथे बराच वेळ झाला होता, त्यामुळे मागे परतणे भाग होते. भूकही खूप लागली होती, त्यामुळे आम्ही आता तिथून परतण्याचे ठरवले. हा एक थोडासा टाईमपास केला. ह्या धरणावर फिश खूप चांगले मिळतात असे आम्ही ऐकले होते, त्यामुळे आम्ही मत्स्याहार करण्याचे ठरवले आणि धरणात नुकतीच पकडलेली ताजी फडफडीत मासोळी घेण्यासाठी आम्ही मासळी बाजाराकडे निघालो. चिलापी, रोहू, कटला, बांगडा अशा निरनिराळ्या माशांनी दुकानं सजली होती.
एका हॉटेलवर आम्ही मासे फ्राय करण्यासाठी दिले आणि ते तयार होईपर्यंत थोडासा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेतला. हे आहे गरमागरम ह्या ताज्या फडफडीत फिशचा आम्ही आस्वाद घेत आहोत. हा बघू शकता तुम्ही, हार्ट शेप पीस ऑफ फिश. रोहू जातीचा फिश आहे हा. सो गाईज, आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे. आमची जी पक्षी अभयारण्याची जी सफर होती ती आम्ही आता कंप्लीट केली आहे आणि आमच्या दुर्बिणीद्वारे ते कैद केले आहे. तर ही सफर खूप छान होती, खूप मजा आली आम्हाला आणि आता ही सफर आम्ही इथेच एंड करतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आम्ही नेहमी सांगतो, तर तुम्ही आता यावेळेस मनावर घ्या आणि आम्ही सांगतो ती विनंतीला जरा मान द्या. आणि एक आम्ही थोडासा प्रयत्न केला पक्ष्यांच्या जवळ जाण्याचा, परंतु ठीक आहे, पक्षी आहेत ते थोडेसे माणसांना बघून दचकतात, घाबरतात, त्यामुळे आम्हाला जास्त जवळ जाता आले नाही. पण आम्ही शक्य तितका प्रयत्न केला. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल याची आम्हाला आशा आहे, तर तुम्ही तुमचा लाईक देऊन आम्हाला ते तुम्ही दर्शवू शकता. आणि गाईज, मी एक सांगू इच्छितो की जर तुमच्याकडे बायनोक्युलर्स असतील, म्हणजे दुर्बीण असेल, तर तुम्ही इथे या. तुम्हाला नक्कीच पक्षी निरीक्षणाचा आनंद तुम्हाला घेता येईल. पण विदाऊट दुर्बीण तुम्ही आले, विदाऊट बायनोक्युलर्स तुम्ही आले, तर तो एक आनंद तुम्हाला मिळणार नाही आणि लांब असलेले पक्षी हे तुम्हाला बघायला मिळणार नाही. तर बायनोक्युलर्स फार गरजेचे आहे इथे येताना. तर नक्कीच बायनोक्युलर कॅरी करा आणि बायनोक्युलरने तुम्ही पक्षी बघा, तुम्हाला नक्कीच मजा येईल. नक्की एक वन डे ट्रिपसाठी हे खूप छान ठिकाण आहे. पक्षी निरीक्षकांसाठी, छायाचित्रकारांसाठी, हौशी पर्यटकांसाठी हे एक आनंद पर्वणी आहे असं मी म्हणेन. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवत आहोत. पुढच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एखाद्या मस्त ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्याची सफर घडू. तोपर्यंत आमच्यासोबत तुम्ही असेच राहा आणि आम्हाला साथ द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चलो, बाय बाय, टेक केअर. चलो.